मुलांच्या शाळेला सुट्टी लागलेली आहे. मग मुलं दिवसातून सारखे काही ना काही खायला मागत असतात. मग तुम्ही असे लाडू बनवून ठेवा की पाहिजे त्यावेळेस तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता. लाडू बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही शेव पाडायची नाही किंवा बेसनसुद्धा भाजायचं नाही, तरीसुद्धा झटकीपट बनवून हे लाडू तयार होतात. जर तुम्ही लाडू पहिल्यांदा बनवत असाल ना, तरीसुद्धा न चुकता परफेक्ट हे लाडू बनवून तयार करू शकता. एवढी साधी सोपी ही रेसिपी आहे. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचन मराठीमध्ये. आज आपल्या किचनमध्ये लाडूची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला पसरट असं एक ताट घ्यायचं, त्याच्यावरती चाळणी ठेवायची. आता इथे मेजरमेंटसाठी एखादी वाटी किंवा फिक्स ठेवा, म्हणजे तुमचे मेजरमेंट चुकणार नाही. आता मी ते वाटी घेतलेली आहे, तर वाटीने मी इथे फॉर्च्यूनचे बेसन घेत आहे. अगदी हलक्या हाताने दाबून मी इथे सुरुवातीला चाळता यावं एवढं 2 वाट्याच बेसन घेणार आहे. आता तुमच्याकडे हिरा बेसन असो किंवा फॉर्च्यूनचं असो किंवा घरगुती बेसन असो, कुठले जे अवेलेबल असेल ते घेतले तरी चालेल. सुरुवातीला मी 2 वाट्या घेतलं होतं. आता याला व्यवस्थित चाळून घेणार आहे. चाळल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतात किंवा गाठी असतात ना, त्या चाळणीच्या वरती राहतात आणि एकदम स्मूथ असं खाली बेसन पडतं. त्याच्यामुळे आपल्याला पीठ भिजवायला सुद्धा सोपं जातं. आता त्याच वाटीने मी आणखी एक वाटी इथं बेसन घेणार आहे. म्हणजे एकूण आपल्याला इथे 3 वाट्या बेसन घ्यायचं आहे आणि हे सुद्धा बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. बेसन व्यवस्थित चाळून घेतलं ना, आपल्या या बेसनमध्ये गाठी राहत नाहीत आणि त्यामुळे पीठ भिजवायला सुद्धा सोपं जातं. आता इथे काय करायचं आहे, पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं करूनच पाणी घालून आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपण इथं शेव पाडणार नाही, त्याच्यामुळं आपल्याला पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण कणिक भिजवतो ना, अगदी तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. कारण आपण इथे मुटक्याचे लाडू बनवणार आहोत, म्हणजेच मुटके पाडून तळून घेणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला पीठसुद्धा एकदम घट्ट असंच मळून घ्यायचं आहे. पातळ अजिबात ठेवायचं नाही. त्याच्यामुळं अगदी थोडं थोडं करूनच पाणी घाला आणि एकदम घट्ट असं मळून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की बेसन जरा थोडं जास्तच आपल्या हाताला चिटकत आहे, तर याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घाला, हाताला लावा आणि छान असं हे पीठ मळून घ्या. मळल्यानंतर काय करायचं, हातामध्ये अगदी थोडं थोडं असं पीठ घ्यायचं आणि त्याचे मुटके बनवायचे. जसं की मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे, असंच आपल्याला सगळ्या पिठाच्या मुटक्या बनवून घ्यायच्या आहेत. मुटक्या बनवताना एक गोष्ट लक्षात राहू द्या, मुटक्या जास्त जाड बनवू नका. थोड्याशा पातळ आणि थोड्या लांब झाल्या तरी चालतील, पण जाड बनवू नका. आता इथे सगळ्या मुटक्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत आणि मुटक्या जर जाड राहिले ना, तर तळताना ना त्या आतून तळल्या जाणार नाही आहेत. त्याच्यामुळं आपल्याला मुटक्या अगदी पातळ आणि थोड्याशा लांब झाल्या तरीसुद्धा चालतील. आता सगळ्या मुटक्या बनवून तयार आहेत. गॅसवरती कढई ठेवायची, कढईमध्ये तेल घालायचं. आता तेल घालताना सुद्धा तेलाचे प्रमाण कमीच ठेवायचं आहे, कारण इथं मुटक्या तळायला आपल्याला तेल जास्त लागत नाही. तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही हे थोडंसं टाकून मिश्रण चेक करा. व्यवस्थित तळायला सुरू झालं, बुडबुड यायला लागल्या की तेल व्यवस्थित गरम आहे असं समजायचं आणि याच्यामध्ये आपल्या मुटक्या घालायला सुरू करायच्या. आता आपण इथे अगदी मीडियम गॅसवरती ह्या मुटक्या तळून घेणार आहेत. तर इथे मुटक्या तळताना आपण इथं कच्च्या अजिबात ठेवणार नाही. पूर्णतः अगदी गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घेणार आहोत. आपण शेव बनवताना काय करतो ना, शेव थोडी कच्ची ठेवतो म्हणजे लाडू नरम होतील, मग ते लाडू लवकर खराब होतात. पण आज आपण इथे मुटके बनवलेले आहेत, तर मुटके पूर्ण आपण कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहोत. अगदी मी तुम्हाला इथे दाखवते तसेच आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या. आता हे तळलेले मुटके आपल्याला वरती काढून घ्यायचे आहेत. बरोबरच दुसरासुद्धा घाणा सोडून घ्यायचा आहे. असाच तर घाणा जसा पहिला तळला ना, अगदी तसाच दुसरासुद्धा घाणा आपल्याला तळून घ्यायचा आहे. अगदी कमी वेळेत हे लाडू बनवून तयार होतात, जास्त मेहनत नाही लागत. आता इथे सगळे मुटके आपले तळून झालेले आहेत आणि थंडसुद्धा झालेले आहेत. आता काय करायचं, हे मुटके आपल्याला असे फोडून घ्यायचे आहेत. फोडल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतच असेल की आपल्याला याच्यामध्ये अजिबात पीठ राहिलेलं नाही. पटकन हे छान असं तुटले जात आहेत आणि आतून सुद्धा असे जाळीसारखे झालेले आहे. अगदी असंच आपल्याला हे मुटके हवे आहेत. आता इथे सगळे मुटके आपल्याला तोडून घ्यायचे आहेत, कारण आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. शेव बनवली तर आपण हाताने चुरून घेतो, काही जण मिक्सरला सुद्धा फिरवतात, पण तरीसुद्धा ती कच्ची काढतात, पण ते लाडू जास्त दिवस टिकत नाही. आता ह्यातले थोडे मुटके आपण मिक्सरमध्ये घालून छान असं फिरवून घेणार आहोत. अगदी त्याची पावडर अशी भगर अशी जसं आपला रवा असतो ना, अगदी तशी हवी एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला इथे दाखवते फिरवल्यावरती, की मी तुम्हाला हाताने दाखवलं आहे, अगदी असं आपलं हे मिश्रण झालं पाहिजे एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ज्या ताटात पीठ भिजवलं होतं त्याच ताटात मी याला काढून घेतलेलं आहे, त्यामुळे भांडीसुद्धा आपली जास्त पडलेली नाही आहेत. आता ह्याच
याच प्रोसेसमध्ये सगळे मुटके मिक्सरला फिरवून त्याच्याशी पावडर बनवून घ्यायची आहे। आता इथे सगळी पावडर बनवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। कलरसुद्धा किती छान दिसत आहे। आपण याच्यामध्ये हळदसुद्धा घातलेली नाही, पण विकतचं बेसन होतं। आता इथं काय करायचं, 3 वाटे बेसन घेतलं होतं, तर अगदी 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त एवढी साखर घ्यायची आहे, म्हणजे 1.25 वाटी एवढी साखर घेतली आहे। आणि इथे मी अगदी 1.5 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि पाक आणायचा आहे। त्यासाठी आपल्याला अगदी 15 मिनटं किंवा 12 मिनटं आपल्याला हे पाक चांगला शिजवून घ्यावा लागतो। इथं पाकाला छान अशी उकळीसुद्धा यायला सुरू झालेली आहे। मीडियम गॅसवरती अगदी 15 मिनटं आपल्याला हा पाक शिजू द्यायचा आहे। 15 मिनटानंतरनं पाक छान आलेला आहे, गॅस बंद करायचा, नंतरच पाक चेक करायचा, म्हणजे आपला पाक पुढे जाणार नाही। चेक करताना एक गोष्ट लक्षात राहू द्या, डिशच्या वरती पाक टाकल्यानंतर तो पाक थंड होऊ द्या आणि नंतरच चेक करा। आता चेक करताना दोन्ही बोटाच्या मध्ये असा पाक धरायचा आहे। अगदी मी तुम्हाला इथे दाखवते, अशी तार चालली की समजायचं 1 तारी पाक तयार आहे। जर तुम्हाला 2 तारी पाक हवा असेल तर आणखी गॅस चालू करून 2 ते 3 मिनिटं तुम्ही पाक शिजवू शकता। आता या पाकामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालायची आहे, बरोबरच मी इथे पिवळा कलर घातलेला आहे। आता इथे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर कलर घाला, नाही आवडला तर नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता हा कलर व्यवस्थित मिक्स करायचा आहे। लक्षात राहू द्या, बेसन पीठ भिजवताना त्याच्यात कलर घालू नका, पाकामध्ये कलर घाला, म्हणजे कसं लाडूला छान असा कलर येतो। निम्मेच मिश्रण हे बेसनच्या चुऱ्यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे। सुरुवातीला एकदम मिश्रण घालू नका, आधी निम्मे घाला आणि नंतर परत राहिलेले निम्मे घाला। आता कोण कोण असं करतं की राहिलेल्या या पाकाच्या कढईमध्ये चुरा घालतं आणि माझ्यासारखं असं काढतं, असं कोण करत असेल तर मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा, कारण मी तर प्रत्येक वेळेस असंच करते। आता आपल्याला इथे व्यवस्थित एकजीव करायचा आहे, मग हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित करून घ्या, फक्त लक्षात राहू द्या हाताला चटका बसेल। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका जागेला असं गोळा करायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे मिश्रण अगदी 8 ते 10 मिनटं मुरण्यासाठी सोडायचं आहे। छान असं मुरलं जातं। 8 ते 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की छान असं आपल्या इथं मुरलेलं आहे आणि अगदी लाडू बनवण्यासाठी तयार झालेला आहे। अजिबात कोरडं पडलेलं नाही आहे, म्हणजे आपल्या इथे बेसन आणि पाकाचे प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे, अगदी आपल्याला जसं हवं लाडू वळण्यासाठी अगदी तसं। आता इथे तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स घाला। आता मी तर ड्रायफ्रूट्स तर नाही घालणार, पण अर्धी वाटी फक्त इथं मेल्ट केलेलं तूप घातलेलं आहे। लक्षात राहू द्या, मी गरम तूप नाही घातलं, फक्त मेल्ट करून थंड तूपच घातलेलं आहे। तुपामुळे लाडूला फ्लेवर खूप छान येतो। पण जर तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला, किंवा लहान मुलं जर तुमचे ड्रायफ्रूट्स खात नसेल तर ड्रायफ्रूट्सची पावडर करून घातली तरीसुद्धा चालेल। आता इथे आपल्याला कोणतीही शेव न पाडता किंवा न चुरता एकदम कमी वेळेत झटपट तयार होणारे आपण इथे लाडू बनवलेले आहेत। तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत, तुम्ही पाहू शकता वळायला सुद्धा एकदम सोपे जात आहेत, म्हणजेच आपले मेजरमेंट परफेक्ट झालेले आहे। जर तुम्ही पहिल्यांदा लाडू बनवत असाल ना तरीसुद्धा तुमचे हे लाडू चुकणार नाहीत, एवढे परफेक्ट लाडू बनवून तयार होतात। आता इथे आपल्याला सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत। तर मग तुम्हाला माझी ही चुरम्या लाडू किंवा मुटके लाडू किंवा बेसन लाडू किंवा तुम्ही कोणतेही नाव द्या, हे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा, म्हणजे ज्यांना कोणाला लाडू बनवायला डिफिकल्ट वाटत असेल ते सुद्धा कमी वेळेमध्ये पटकन हे लाडू बनवून तयार करू शकतात। जर तुम्ही हे लाडू बनवून ठेवले ना तर तुम्ही घरी हवे त्यावेळेस खाऊ शकता, घरच्यांना देऊ शकता, किंवा लहान मुलं असतील सारखे काही ना काही खायला मागतात, आता तर सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, याच्यामध्ये मुलांना काही ना काही सारखं द्यावं लागतं, तर तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकता। आता इथे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत। मी तुम्हाला त्यातला एक लाडू फोडून दाखवते। एकदम इझिली परफेक्ट असा हा लाडू फुटत आहे, म्हणजे आपला लाडू परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे। चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।